मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन पूल हा 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी आता बंद केला जाणार आहे। मी सध्या सायन पुलाच्या अगदी बाजूला उभा आहे आणि या ठिकाणी आता माटुंगा वाहतूक विभागाकडून एक बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे की सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा पुनर्बांधणीसाठी तोडणार असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच 1/8/2024 पासून हा ब्रिज बंद असेल असा सुद्धा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 112 वर्ष जुना असलेला आणि मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल तुटल्यानंतर या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। वांद्रा कुर्ला संकुल कुर्ला LBS मार्ग धारावी आणि सायन यांना जोडणारा हा उड्डाणपूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता दाट झाली आहे। 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2026 पर्यंत 2 वर्ष आणि पुढे आणखी 1 वर्ष हा पूल अशाच पद्धतीने कामासाठी बंद केला जाईल असं बोललं जात आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती सुद्धा माटुंगा वाहतूक विभागाने दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्थेने 2020 साली याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि यानंतर हा पूल धोकादायक असल्याचं सांगितलं होतं। मात्र परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्यामुळे या काळात प्रवाशांची कोंडी होईल, नागरिकांना अडचण होईल यासाठी 3 वेळा या पुलाच्या तोडण्याच्या तारखा पुढे ढकलण्यात आला। अखेरकार याला मुहूर्त सापडलेला आहे। आपण पाहतोय की पत्रे लावण्यात आलेले आहेत, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि मुंबईकरांना या भागातून आता प्रवेश करू नका असं आवाहन सुद्धा माटुंगा वाहतूक विभाग करताना स्पष्टपणे पाहायला मिळतंय। त्यामुळे सायन पूल तुटल्यानंतर पुढील 3 वर्ष मुंबईकरांचे या भागातून जाताना हाल होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।